ओव्हर आपल्या जिल्ह्यामध्ये कालपासनं बरेचशा ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे. पर्टिक्युलरली जो आपला कोस्टल एरिया आहे म्हणजे पालघर, डहाणू, वसई तिकडे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे आणि सोबतच हाय टाईड असल्यामुळे काही सखल भागांमध्ये आणि गावांच्या एरियामध्ये पाणी भरला होता. आपण ज्या ज्या ठिकाणी पाणी भरलेलं आहे तिकडे रस्ते रिस्टोर करण्याच्या अनुषंगाने खबरदारी घेतली आणि रिस्टोर होईच्या अगोदर आपण पोलिसांमार्फत तिकडे योग्य उपाययोजना केलेली आहेत टू रिस्ट्रिक्ट एंट्रीज. आपले नागरिकांची सेफ्टी जी आहे ती आपल्यासाठी प्रथम प्राधान्य आहे आणि त्यासाठी वेगवेगळे उपाययोजना आपण केलेली आहेत. पर्टिक्युलरली पालघर, डहाणूमध्ये काही लोकांना आपल्याला स्थलांतरण पण करायला लागलं आहे. डहाणूमध्ये जवळपास 200 लोकांना आणि पालघरमध्ये 1000 लोकांना आपण सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे आणि तिकडे त्यांना फूड पॅकेट्सची व्यवस्था करून देण्यात आलेली आहे. जशी परिस्थिती नॉर्मलाइज होईल तशी त्यांना परत त्यांच्या घरामध्ये शिफ्ट होण्यासाठी आपण प्रोव्हिजन करून देणार आहोत. यासोबतच आपल्याकडे वसईमध्ये महानगरपालिकेमार्फत सिमिलर रेस्क्यू रिलीफ मेजर्स सुरू आहे. एक NDRFची टीमच्या मदतीने आपण काल पालघरमध्ये रेस्क्यू केला होता आणि आता ती टीम एक NDRF आणि एक SDRFची टीम वसई विरार कॉर्पोरेशन हद्दीमध्ये आज रोजी प्रेझेंट आहे आणि ते कार्य करत आहेत.